महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले। दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्त्री सदस्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। त्याचबरोबर रायगड जिल्ह्यासह कर्जत तालुक्यातील नेरळ गावामध्ये देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी नेरळ परिसरातील हजारो स्त्री सदस्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला। त्याचबरोबर शहरातील आणि गावातील हजारो टन कचरा उचलण्यात आला असून ओला कचरा व सुका कचरा याप्रमाणे त्याची वर्गवारी देखील करण्यात आली। या स्वच्छता अभियानामध्ये नेरळ ग्रामपंचायतीचे देखील विशेष सहकार्य लाभले। यावेळी नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील या स्वच्छते अभियानामध्ये सहभागी झालेले दिसून येत होते। महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कर्जत तालुक्यातील परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या स्वच्छता अभियानामध्ये हजारो स्त्री सदस्यांनी जो प्रतिसाद दर्शविला त्याबद्दल शासनाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। नमस्कार। आज पाहिलं गेलं तर नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मशताब्दी त्या निमित्तानं आपल्याला स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे पाहिलं गेलं तर सामाजिक नाही का पाहिलं गेलं तर स्वच्छता अभियान आहे, रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण लागवड तसेच संवर्धनही केलं जातं। तलाव स्वच्छता, विहिरी स्वच्छता केली, गाव स्वच्छता केली, रोड स्वच्छता केली, पाहिलं गेलं तर रक्तदान शिबिर केले। असे अनेक प्रकारचे उपक्रम ज्यांना श्रवणयंत्रणा आहे, ज्याला ऐकायला येत नाही त्यांना श्रवणयंत्रणा दिलं जातं। विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप केलं जातं। तसेच अनेक प्रकारचे म्हणजे पाहिलं गेलं तर जे आध्यात्मिक सेवेकरता का जे कार्य निवडले गेले त्या कार्यामध्ये नानासाहेबांचा अनेक प्रकारचा जसं मोलाचा हे आणि त्या कार्याचा गौरव म्हणून समर्थन नानासाहेब धर्माधिकारी यांना पाहिलं गेलं तर महाराष्ट्र सरकारने मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। तसेच डॉक्टर स्वच्छता अभियानाचे दूत अप्पासाहेब धर्माधिकारी यांनासुद्धा शासनाने नाही का स्वच्छता दूत म्हणून निवड केली का कुठे कार्य असं आहे स्वच्छता केली जाते। तिथे स्वच्छता पाहिलं गेलं तर नुसती रोडवरती स्वच्छता केली जात नाही किंवा एखादा पाहिलं गेलं तर कचरा साठलेला आहे असंच नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये जो कचरा आहे तोही समर्थांनी स्वच्छ केला। तसेच आपल्या बाजूला असलेला परिसर ही आम्हाला ती शिकवून देते आणि तेच नानासाहेबांचं स्फुरण तेच आम्हाला शिकवत असतात, तेच सांगत असतात की जेणेकरून आपल्याला आंतरिक स्वच्छता केली तशी बाहेरीच स्वच्छता कसे करावी। जसं गाव स्वच्छ झालं, घर स्वच्छ झालं, गाव स्वच्छ होतं, गाव स्वच्छ झालं का जिल्हा स्वच्छ होतो, जिल्हा स्वच्छ झाला का तालुका स्वच्छ होतो, तालुका स्वच्छ झाला का राज्य स्वच्छ होतं। आणि आज समर्थांनी अख्ख्या भारतभर स्वच्छता अभियान राबवण्यात येतो आहे। त्याचं कारण म्हणजे नानासाहेबांनी दिलेले शिकवण अज्ञान मुलाहरणम जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरू पादुका शिवेत। आणि याच मुक्तीनुसार आज पाहिलं गेलं नानासाहेबांनी व्यसनमुक्ती अज्ञान नाही का हे कार्य आज समर्थांनी कार्य चालू ठेवलं ना त्याचंच पूर्ण आम्हाला त्याचंच ताकद त्याचंच सामर्थ्य आज अनेक दासांच्या मनामध्ये आहे। आणि कुठलाही कचरा काढताना त्याच्या मनामध्ये द्वेष नाही, कुठल्याही प्रकारचं हे येत नाही। का येत नाही तर नानासाहेबांची शिकवण आहे। जसं अंतरीतला कचरा काढला तसं बाहेरचाही कचरा काढायला जसं